आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन दुहेरी पाईपलाईनला गळती नाही, तर प्रशासनाकडून स्पष्ट। नवीन पाईपलाईनची लंबोटी इथं वॉशआउट चाचणी झाल्याची प्रशासनाची माहिती। बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढली। गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश। वाशीमध्ये पावसाची जोरदार हजेरी। नेतसामधील पेरूच्या फळबागेचं मोठं नुकसान। फळ खराब झाल्यानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव। बंदरे विभागानं त्याचं नियोजन पूर्ण करावं। गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत। मंत्री नितेश राणे यांच्या सूचना। आज मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात देखील येलो अलर्ट जारी। अभिनेते कमल हसन यांचा थग लाईफ रिलीज होऊ देणार नाही, कर्नाटक रक्षण वेदिकेचा इशारा। तमिळ भाषेतूनच कन्नड भाषेचा जन्म झाल्याचं कमल हसन यांनी वक्तव्य केलं होतं। वक्तव्यानंतर थिएटर संघटनांनी देखील सिनेमावर बंदी घातली। यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी रथ ओढण्याचा मान घुंड्रे घराण्याला, तर विवेक घुंड्रे, जनार्दन घुंड्रे, अर्जुनराव घुंड्रे आणि सचिन घुंड्रे हे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी। वाशिम जिल्ह्यात अवैध एसटीबीटी बियाण्यांच्या कृषी सेवा केंद्रावर छापा। शिवणी दलेरपूर गावातील माऊली कृषी केंद्रामध्ये छापेमारी। कृषी केंद्र चालक गैरहजर असल्यानं दुकान सील। बियाणं अवैधपणे राज्यात आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोर। चाळीसगावमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या। कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या। वर्षा चव्हाणके आणि विजय चव्हाणके अशी मृतांची नावं।